एक्झरसाइज 3.2 त्याच्यातला क्वेश्चन सेकंड. मागच्या ह्याच्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन पाहिला होता कार्टेशियन कोऑर्डिनेट काढण्याचा. आता आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले तर पोलार कोऑर्डिनेट काढायचे. फर्स्ट आहे पहा √2, √2 हे कार्टेशियन कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेट हे x, y च्या स्वरूपात असतात. म्हणजे ही x ची व्हॅल्यू आहे x √2 आणि y सुद्धा √2. आता काय करायचं, पहिल्यांदा r² x² + y² हा फॉर्म्युला वापरायचा. कारण की ह्याच्यावरून आपल्याला r ची किंमत काढता येते. पोलार कोऑर्डिनेट काय असतात r, θ. मग r ची किंमत काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला आपण. x आहे आपला √2 त्याचा स्क्वेअर, परत प्लस y सुद्धा √2 आहे त्याचा स्क्वेअर. √2चा स्क्वेअर केला 2 आला. इथं पण 2 + 2 4 आले. r² 4 आहे म्हणजे r ॲक्च्युली ±2 असतं, परंतु हे एक डिस्टन्स आहे म्हणून याला पॉझिटिव्ह 2 आपल्याला घ्यावा लागतो. त्यानंतर cos θ x/r. आपल्याजवळ फॉर्म्युला काय आहे, x r cos θ असा फॉर्म्युला आहे. त्याच्यावरून cos θ न्यूमरेटरचा r डिनॉमिनेटरमध्ये आला म्हणजे cos θ x/r आला. त्याच पद्धतीने y r sin θ फॉर्म्युला आहे आपला. त्याच्यावरून r डिनॉमिनेटरमध्ये येऊन sin θ y/r असा फॉर्म्युला तयार होतो. मग cos θ x/r म्हणजे √2/2 आलं. sin θ सुद्धा काय आला √2/2. ह्याच्यावरून काय करून घ्यायचं, tan θ काढून घ्यायचं म्हणजे θ ॲक्च्युली काय असेल ते आपल्याला कळतो. tan θचा फॉर्म्युला माहिती आपल्याला 10वी पासूनच आहे, sin θ cos θ. sin θ आणि cos θ हे दोन्हीही सारखेच आहेत. म्हणजे दोन्ही कॅन्सल झाली आणि tan θ काय आला 1. तर टॅनच्या कुठल्या अँगलसाठी व्हॅल्यू 1 असते, tan 45 साठी असते. tan 45 म्हणजेच काय, tan π/4. ठीक आहे. पाय म्हणजे 180 डिग्री असते, 180 डिग्री. 180ला 4 डिवाइड करा बरोबर 45 येतात. म्हणजे tan π/4 म्हणजे आलं 1. त्याच्यावरून थीटाच्या जागी कोण आहे आता इथं, मग π/4. देअरफॉर θ π/4. थीटा मिळाला, r मिळाला. मग पोलार कोऑर्डिनेट काय आले, मग देअरफॉर द पोलार कोऑर्डिनेट्स r, θ हे पोलार कोऑर्डिनेट्स असतात. ते मिळाले मग 2, π/4. सेकंड, कार्टेशियन कोऑर्डिनेट 0, 1/2 फक्त. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y ची व्हॅल्यू 1/2. फॉर्म्युला वापरा r² x² + y². x आहे 0, y आहे हाफ, 0² आणि हाफचा स्क्वेअर झाला 1/4. r² 1/4 आहे तर r काय मिळेल मग वापस 1/2. तोच फॉर्म्युला आहे. cos θ x/r वापरा. x ची व्हॅल्यू 0 आहे अपॉन 1/2. 0ला कशाने डिवाइड केलं तर आन्सर 0च असतं म्हणजे cos θ आला 0. sin θचा फॉर्म्युला y/r आहे. y आहे 1/2, r पण 1/2च आहे आपल्याजवळ. दोन्ही कॅन्सल झाले, आलं 1. tan θचा फॉर्म्युला वापरला sin/cos म्हणजे 1/0. 0नं कशालाच डिवाइड करता येत नाही, नॉट डिफाईन येतं एक तर, किंवा त्याला तुम्ही इन्फिनिटी लिहू शकता. आहे की नाही, अ व्हेरी लार्ज नंबर. आणि हे tan 90साठी ही व्हॅल्यू आहे. 90 डिग्री म्हणजे काय, π/2. tan π/2 म्हणजेच 90 डिग्री. ती व्हॅल्यू आहे इन्फिनिटी म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला π/2. मग पोलार कोऑर्डिनेट्स काय मिळाले, r, θ असतात. r ची व्हॅल्यू 1/2 आहे, थीटाची व्हॅल्यू π/2 आहे म्हणजे 1/2, π/2 हे आले त्याचे आपल्याला पोलार कोऑर्डिनेट्स. तिसरं पहा 1, -√3. याच्यात x ची व्हॅल्यू 1 आली आणि y ची आली -√3. x² फॉर्म्युला आपला x² + y² म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस -√3चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 आला, √3चा स्क्वेअर 3 येईल, परंतु मायनस जरी असलं तरी मायनसचा स्क्वेअर काय असतो प्लस, म्हणजे 1 + 3 आलं दॅट इज 4. परत r² 4 आलं, त्याच्यावरून r ची व्हॅल्यू काय घेतली आपण +2. cos θचा फॉर्म्युला cos θ x/r. x ची व्हॅल्यू आहे 1, r ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे cos θ आला 1/2. sin θची व्हॅल्यू y/r -√3 आहे y ची व्हॅल्यू आणि r आहे 2 म्हणजे -√3/2. त्याच्यावरून tan θ काढला. sin/cos फॉर्म्युला असतो आपला. साईनची व्हॅल्यू आहे -√3/2, कॉसची व्हॅल्यू 1/2. 2 दोघे डिनॉमिनेटरचे 2 कॅन्सल झाले म्हणजे -√3/1 उरलं, त्याचाच अर्थ -√3.
आता इथं -√3 आपल्याला माहिती आहे tan 60ची व्हॅल्यू √3 असते. tan 60 म्हणजे π/3, परंतु tan 60ची व्हॅल्यू नसते तिथं, आहे की नाही, मायनस नसते ती व्हॅल्यू, पॉझिटिव्ह असते. मग इथं लिहिले पाणी सिन्स tan π/3 इज इक्वल टू √3. तर π/3 म्हणजे 60 डिग्री आणि tan ऑफ 2π - θ इज इक्वल टू -tan θ. आता इथं π - θ सुद्धा निगेटिव्ह आहे. ASTC रूलनुसार मध्ये सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट दोघांचाही निगेटिव्ह आहे. मग इथं 2π - θच का घेतला? मग त्यावेळेस साईन आणि कॉसचा विचार करा, आहे की नाही. साईन निगेटिव्ह आहे, मग ASTC रूलनुसार साईन सेकंड क्वाड्रंटमध्ये तर पॉझिटिव्ह आहे, परंतु थर्ड आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह आहे. म्हणजे फोर्थ आपल्याला क्वाड्रंट घ्यावं लागेल, कारण की टॅन थर्डमध्ये पॉझिटिव्ह असतो, आहे की नाही. tan θ थर्डमध्ये पॉझिटिव्ह असतो आणि सेकंड आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह असतो, परंतु सेकंडमध्ये साईन निगेटिव्ह आहे, म्हणून आपल्याला फोर्थ क्वाड्रंट घ्यायचा आहे. फोर्थ क्वाड्रंटचा अर्थ 2πपेक्षा थोडासा कमी, म्हणजे 2π - θ. अँड tan 2π - θ इज इक्वल टू -tan θ. म्हणजे tan ऑफ 2π - π/3 झालं. थिटाची व्हॅल्यू आपल्याजवळ इथं किती आता? π/3. 2π - π/3 म्हणजे ह्या 3 2ला मल्टिप्लाय करायचं, 6 आले. 6π - 1π दॅट इज tan 5π/3. हे मायनस असतं, हे मायनस tan 5π/3 आलं, पण तीच व्हॅल्यू किती असायला पाहिजे आपली आता? -√3. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय आली आता इथं? हे दोन्ही निगेटिव्ह जर कॅन्सल झाले तर tan 5π/3 इज इक्वल टू -√3. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय आला मग? 5π/3. मायनस इथं नाही लागणार, ह्या दोन्ही मायनस आपले कॅन्सल झालेत. मग थिटा 5π/3 आहे. आर आपल्याजवळ 2 आहे. देअरफॉर द पोलार कॉर्डिनेट्स आर 2, 5π/3 हे आले आपले पोलार कॉर्डिनेट्स. चौथं त्याच्यातलं 3/2, 3√3/2. एक्सची व्हॅल्यू 3/2, वायची व्हॅल्यू 3√3/2. r², x² + y² असतो r². x² म्हणजे 3/2चा स्क्वेअर प्लस y² म्हणजे 3/2चा स्क्वेअर. 3/2चा स्क्वेअर आला 9/4. 3चा 9, 2चा 4. इथं पहा, ह्या √3चा स्क्वेअर 3 येणार आहे आणि ह्या 3चा स्क्वेअर 9 येणार आहे, म्हणजे 9 × 3 27 झाली आणि ह्या 2चा स्क्वेअर आला 4, म्हणजे 27/4 आला. डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर आपण डायरेक्ट ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करतो, म्हणजे 27 + 9 आले 36/4. 4नं 36ला डिवाइड केलं तर 9 आलं, म्हणजे r² व्हॅल्यू किती आली आहे? 9. मग त्याच्यावरून rची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 3. rची व्हॅल्यू आली त्याच्यावरून 3. cos θ x/r फॉर्म्युला असतो, म्हणजे 3/2/3/1 आहे की नाही. नुसता 3 आहे याचा अर्थ काय? 3/1 आहे. हा 3 आणि हा 3 दोघंही न्यूमरेटरमध्ये आहेत, म्हणजे कॅन्सल झाले. 1/2 शिल्लक राहिला, म्हणजे cos θची व्हॅल्यू काय आली? 1/2. साइन थिटाचा फॉर्म्युला y/r असतो. yची व्हॅल्यू आहे 3√3/2 आणि rची व्हॅल्यू आहे 3. परत इथला 3 फक्त कॅन्सल होऊन जाईल. √3/2 तसाच राहील, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू आली √3/2. tan θ काढला, sin/cos. साईनची व्हॅल्यू √3/2 आहे, कॉसची व्हॅल्यू 1/2. दोघांचाही 2 डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो कॅन्सल झाला तर √3/1 राहतं, म्हणजेच √3 राहिलं. म्हणजे tan θची व्हॅल्यू आली √3, पॉझिटिव्ह √3. आता ही काही निगेटिव्ह नाही. कुठल्या अँगलसाठी असते ती? 60 डिग्रीसाठी, म्हणजेच काय आहे? π/3. सिन्स tan π/3 इज इक्वल टू √3, देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? π/3. देअरफॉर द पोलार कोऑर्डिनेट्स आर 3, π/3. 3 ही आपली आरची व्हॅल्यू आलेली होती आणि π/3 ही थिटाची व्हॅल्यू, म्हणजे 3, π/3 ही आली व्हॅल्यू.